नमस्कार. FRL किंवा फिल्टर, रेग्युलेटर आणि ल्युब्रिकेटर युनिट डिसमॅन्टल, रिपेअर, रिप्लेस आणि असेंबल या सत्रात आपले स्वागत आहे. या सत्राच्या शेवटी तुम्ही FRL युनिटबद्दल जाणून घेण्यास सक्षम बनाल आणि FRLचे प्रकार तसेच त्याची वैशिष्ट्ये सांगू शकाल. तसेच FRL युनिटची दुरुस्ती करण्यास आणि प्रेशर गेजवर रीड प्रेशर माउंट करण्यास तसेच तपासण्यासही सक्षम व्हाल. फिल्टर, रेग्युलेटर आणि ल्युब्रिकेटर युनिट हे न्यूमॅटिक सिस्टीममधील सर्वात महत्त्वाचे उपकरण आहे. हे संयुक्त युनिट आहे. हे धूळ आणि ओलावा काढून टाकते, दाब नियंत्रित करते आणि सिस्टीमला पुरवलेल्या कोरड्या हवेला ल्युब्रिकेट करते. त्यामुळे सिस्टीम उपकरणांचे आयुष्य वाढते आणि सिस्टीमचे कार्यक्षम कार्य सुनिश्चित होते. कॉम्प्रेसरमधून बाहेर पडणारी हवा घाण आणि ओली असते आणि ती फिल्टर न केल्यास उपकरणे आणि साधनांचे नुकसान होते. फिल्टर घनकणांना अडकवून आणि कॉम्प्रेस्ड हवेत अडकलेले तेल आणि पाणी यांसारखे द्रव वेगळे करून कॉम्प्रेस्ड हवा स्वच्छ करते. रेग्युलेटर, ल्युब्रिकेटर आणि सर्व न्यूमॅटिक शक्तीवर चालणारी साधने आणि उपकरणे यांच्या एअरलाइन अपस्ट्रीममध्ये फिल्टर बसवले जातात. ते न्यूमॅटिक सिस्टीममधून दूषित पदार्थ काढून टाकतात, उपकरणांचे नुकसान टाळतात आणि दूषित संबंधित डाऊन टाईममुळे होणारे उत्पादनातील नुकसान कमी करतात. प्रेशर रेग्युलेटर्स कॉम्प्रेस्ड एअर सिस्टीममध्ये द्रवदाब नियंत्रित करतात. या रेग्युलेटर्सना दाब कमी करणारे व्हॉल्व्ज किंवा PRVS म्हणूनही ओळखले जाते. प्रेशर रेग्युलेटर्स इनपुट प्रेशरची भिन्नता आणि डाऊनस्ट्रीम घटकांद्वारे सिस्टीमकडे केलेल्या मागणीकडे दुर्लक्ष करून स्थिर आउटपुट दाब कायम राखतात. ल्युब्रिकेटर्स नियंत्रित प्रमाणात तेल कॉम्प्रेस्ड एअर सिस्टीममध्ये सोडतात, जेणेकरून एअर टूल्समधील हालचाल करणारे घटक आणि सिस्टीममध्ये असलेल्या इतर उपकरणांमधील घर्षण कमी होईल. कॉम्प्रेस्ड एअरमध्ये मिसळलेल्या ल्युब्रिकेशन तेलाचा अणुयुक्त स्प्रे जोडण्याची प्रक्रिया जी सिस्टीममध्ये प्रवेश करते ती कॉम्प्रेसर ऑइल्स देखील स्वच्छ करते. हे कॉम्प्रेसर ऑइल्स बाष्प स्वरूपात सिस्टीममधून प्रवास करतात. सिस्टीमच्या घटकांमध्ये तेल तयार होण्यापासून रोखण्यासाठी जमा थर काढून टाकण्यासाठी खनिज तेले सिस्टीममध्ये मिसळली जातात. डाऊनस्ट्रीम उपकरणाचा फ्लो आणि प्रेशरची आवश्यकता वापरासाठी योग्य रेग्युलेटर आणि ल्युब्रिकेटर निर्धारित करतात. रेग्युलेटर आणि ल्युब्रिकेटर यांचे योग्य संयोजन निवडण्यात मदत करण्यासाठी उत्पादक त्यांच्या उत्पादनांवर वैशिष्ट्यांचे चार्टही देतात. आता तुम्हाला FRL युनिट कसे कार्य करते आणि त्याचे उपयोग काय आहेत ते माहिती आहे. आता प्रेशर रेग्युलेटरचे प्रकार पाहू. प्रेशर रेग्युलेटरसाठी अनेक पर्याय आहेत आणि विविध प्रकारचे रेग्युलेटर्स म्हणजेच जनरल पर्पज रेग्युलेटर, हाय प्रेशर रेग्युलेटर्स, लो प्रेशर रेग्युलेटर्स, डिफरेन्शियल किंवा बायस रेग्युलेटर आणि प्रेशर रेड्युसिंग व्हॉल्व्ज हे आहेत. जनरल पर्पज रेग्युलेटर्स विशिष्ट औद्योगिक वापरासाठी तयार करण्यात आले आहेत. ते साधारणपणे वातावरणाच्या दाबापेक्षा वर काम करतात. हाय प्रेशर रेग्युलेटर्सना सामान्य उद्देशापेक्षा जास्त इनलेट दाबांसाठी रेट केले जाते, विशेषतः 1000 PSI पेक्षा जास्त. लो प्रेशर रेग्युलेटर्समध्ये विशेषतः 15 ते 20 PSI पेक्षा कमी दाबांच्या अचूक नियंत्रणासाठी काही वैशिष्ट्ये तयार करण्यात आली आहेत. डिफरेन्शियल किंवा बायस रेग्युलेटर सिस्टीममधील दोन स्थानांमधील वेगवेगळे दबाव कायम राखतात. प्रेशर रेड्युसिंग व्हॉल्व्ह मुख्य सर्किटमधील दाबापेक्षा
कमी दाबाने द्रव पुरवठा करणारे उपसर्किट प्रदान करतात. आता आपण परफॉर्मन्स स्पेसिफिकेशन्स पाहू. नियमन किंवा समायोजन श्रेणी समायोजन नियंत्रणाच्या मर्यादा ठरवते. जर प्राथमिक ॲप्लिकेशन द्रव असेल तर जास्तीत जास्त वायू किंवा तेलाचा प्रवाह नमूद करणे अनावश्यक आहे. कमाल दाब रेटिंग म्हणजे नियामकासाठी व्हॉल्व्ह किंवा इनलेट प्रेशरसाठी दबाव रेटिंग असते. फिल्टर किमान कण आकार रेटिंग फिल्टर, रेग्युलेटर आणि ल्युब्रिकेटर असेंब्लीला लागू होते. हे सर्वात लहान आकाराचे कण असतात जे फिल्टरद्वारे पकडले जातात. हे रेटिंग फिल्टर घटकातील सर्वात मोठ्या ओपनिंगचे संकेत आहेत. रेग्युलेटर व्हॉल्व्हच्या वैशिष्ट्यांसोबत विचारात घेतले जाणारे इतरही काही महत्त्वाचे घटक आहेत, ज्यामध्ये रेग्युलेटर प्रकार, माध्यम, समायोजन नियंत्रण, कनेक्टर किंवा पाईप आकार, बॉडी मटेरियल आणि पर्यावरणीय मापदंडांचा समावेश आहे. तुम्ही आता FRL युनिट म्हणजे काय ते सांगण्यात आणि FRLचे प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये सांगण्यास सक्षम झाले असाल. आता तुम्ही FRL युनिटची दुरुस्ती कशी करू शकता, प्रेशर गेजवरील दाब कसे माउंट आणि वाचू शकता ते पाहूया. FRL युनिट आणि ल्युब्रिकेटरची दुरुस्ती कशी करायची ते पाहू. प्रथम आपल्याला फिल्टर युनिटमधून पाणी काढून टाकावे लागेल. त्यानंतर ड्रेन प्लग फिरवून ल्युब्रिकेटरमधून पाणी काढून टाका. आता फिल्टर बाउल हाताने धरून तिथे स्क्रू काढा. पाईप रेंच वापरू नका, कारण बाउल बहुतांश प्लॅस्टिक किंवा मिश्र धातूचे असते आणि ती तुटू शकते किंवा तिचे नुकसान होऊ शकते. आता स्पॅनर वापरा आणि फिल्टर इन्सर्ट काढा आणि फिल्टर स्वच्छ केरोसिनमध्ये धुवा. फिल्टर इन्सर्ट काही लवचिक घटकांपासून बनवलेले असतात, त्यामुळे ते काढून टाकावे आणि काळजीपूर्वक साफ करावे लागतात. यानंतर कॉम्प्रेस्ड एअर वापरून फिल्टरची आतील बाजू स्वच्छ केली जाते. फिल्टर बाउल साबणाच्या द्रावणात स्वच्छ धुवा आणि स्वच्छ कापडाने कोरडे करा आणि फिल्टरमध्ये बसवा. तसेच नट नमूद केलेल्या टॉर्क मर्यादेपर्यंत घट्ट करा. फिल्टर बाउल हाऊसिंगमध्ये स्क्रूने बसवा आणि ड्रेन प्लग बंद स्थितीत असल्याची खात्री करा. आता FRL युनिटचा ल्युब्रिकेटर कसा दुरुस्त करायचा ते पाहू. ल्युब्रिकेटर बॉडी धरून ठेवा आणि बाउल हाताने काढा. या बाउलमधून तेल काढून टाका आणि बाउल स्वच्छ करा. तसेच साबणाच्या द्रावणात स्वच्छ धुवा आणि स्वच्छ कापडाने कोरडे करा. यानंतर डीप ट्यूबच्या टोकाला असलेले फिल्टर स्वच्छ करा. ओ रिंग त्याच्या स्थितीत ठेवल्यानंतर डीप ट्यूब त्याच्या स्थानावर असल्याची खात्री करा. त्यानंतर बाउल त्याच्या ठिकाणी घट्टपणे स्क्रूच्या सहाय्याने बसवा आणि इनलेट व्हॉल्व्ह उघडा. आता प्रेशर गेजचे निरीक्षण करा. उत्पादकांच्या शिफारीनुसार चिन्हांकित पातळीपर्यंत योग्य प्रमाणात योग्य दर्जाचे तेल भरा आणि तेलाची पातळी राखून ठेवा. चिन्हांकित पातळीच्या वर किंवा खाली तेल भरू नका. तेल गळती होत नाही ना याची खात्री करण्यासाठी ही बॉडी स्वच्छ करा आणि तपासा. ड्रेन किटवर FRL युनिट माउंट करा. हवेचा प्रवाह FRL युनिटवरील बाणाच्या चिन्हाशी सुसंगत असल्याची खात्री करा. प्रेशर गेजची सुई तिच्या मागे असलेल्या डायलवरील दबाव दर्शवते. हा दाब किलोग्रॅम प्रति चौरस सेंटीमीटर किंवा किलोग्रॅम बल प्रति चौरस सेंटीमीटर मध्ये मोजला जातो.
आपण FRL युनिट डिस्मॅन्टल, रिपेअर, रिप्लेस आणि असेंबल या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. तुम्ही आता FRL युनिट बद्दल जाणून घेऊ शकता आणि FRLचे प्रकार तसेच त्याची वैशिष्ट्येही सांगू शकता आणि FRL युनिट ओव्हरहॉल करण्यास तसेच प्रेशर गेजवर रीड, प्रेशर माउंट आणि तपासण्यास सक्षम झाला असाल.